ही स्टोरी सुरू होते महाराष्ट्राच्या एका छोट्या गावातून. याच गावच्या मुख्य बाजारपेठेत एका कोपऱ्यात रमेशचं टेलरिंगचं म्हणजे शिवणकामाचं दुकान होतं. रमेश अंगाने सडपातळ, प्रामाणिक आणि चेहऱ्यावर कुटुंबासाठी काहीतरी करण्याची धडपड असलेला एक साधा भोळा तरुण. जुन्या काळात त्याचे वडील हे दुकान चालवायचे तेव्हा चांगला पैसा यायचा. पण आता काळ बदलला होता. रेडीमेड कपड्यांच्या आणि मॉलच्या जमान्यात रमेशच्या दुकानातली गर्दी ओसरली होती. गावातले जे काही जुने लोक कपडे शिवायला यायचे तेही उधारीवर. रमेश पुढच्या पिकाला पैसे देतो, दिवाळीला पगार झाला की हिशोब चुकता करतो, असे बहाणे ऐकून रमेशचं खिसा आणि मन दोन्ही रिकामं राहायचं. पण या रमेशच्या रखरखीत आयुष्यात एक सुंदर गोष्ट होती, ती म्हणजे त्याची पत्नी कल्याणी. कल्याणी नावाप्रमाणेच कल्याणी नव्हती, तर ती जणू एखादी अप्सरा होती. गव्हाळ रंग, पाणीदार डोळे आणि एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं तिचं रूप. जेव्हा ती गावातून चालायची तेव्हा कित्येक तरुणांच्या आणि म्हाताऱ्यांच्याही नजरा तिच्यावर खिळून राहायच्या. रमेशला आपल्या पत्नीच्या या रूपाचा अभिमान होता. तो जीवापाड तिच्यावर प्रेम करायचा. तिला खुश ठेवण्यासाठी तो रात्रंदिवस खपायचा. पण देवाने कल्याणीला सौंदर्य देताना तिच्या नशिबात समाधान लिहायला तो विसरला होता. कल्याणी गरिबीची चीड होती. तिला महागड्या साड्या, सोन्याचे दागिने आणि चमचमणाऱ्या वस्तूंचा प्रचंड मोह होता. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे पुरुषांच्या नजरेत आपल्यासाठी असलेली वासना तिला अचूक ओळखता यायची आणि त्या नजरांचा आनंद घेण्यात तिला विकृत मज्जा यायची. कल्याणीच्या घराशेजारी छाया नावाची एक बाई राहायची. छायाचा नवरा पेट्रोल पंपावर अगदी कमी पगारावर काम करायचा. पण छायाचा थाटमाट एखाद्या राणीसारखा असायचा. नवीन डिझाईनच्या साड्या, गळ्यात जाडजूड सोन्याची पोत, हातात नेहमी नवीन स्मार्टफोन आणि चेहऱ्यावर एक उद्दाम हास्य. एक दिवस दुपारच्या वेळी रमेश जेव्हा दुकानात गेला होता तेव्हा छाया कल्याणीच्या घरी गप्पा मारायला आली. कल्याणीची नजर वारंवार छायाच्या हातातल्या त्या मोठ्या चकचकीत स्मार्टफोनवर आणि गळ्यातल्या सोन्यावर जात होती. कल्याणीच्या मनात मत्सराची आग पेटत होती. अखेर न राहून कल्याणीने विचारलंच, "अगं छाया, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझा नवरा तर पंपावर काम करतो, पगारही एवढा नाहीये, मग तुझ्याकडे हे एवढे महागडे फोन, हे दागिने येतात कुठून?" छायाने आधी एक कुत्सित हास्य केलं. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. कोणी ऐकत तर नाहीये ना याची खात्री केली आणि ती कल्याणीच्या कानाजवळ जाऊन कुजबुजली, "अगं वेडे, नवऱ्याच्या पगारावर कोण जगते आजकाल? हे सगळं मला या मोबाईलने दिलंय." "मोबाईलने म्हणजे?" कल्याणीला काहीच समजलं नाही. "शहरातले काही श्रीमंत लोक आहेत, सरपंच, कॉन्ट्रॅक्टर, मी त्यांच्याशी फक्त गोड बोलते. व्हिडिओ कॉलवर त्यांना जे हवं ते दाखवते, मग ते खुश होऊन मला हवे ते पैसे, हवे त्या वस्तू आणून देतात." "अगं, गावातला तो मोठा सराफ आहे ना, कन्हैयालाल शेठ, हे सोनं त्यानेच दिलंय मला, फक्त माझ्या एका रात्रीच्या बदल्यात." हे ऐकून कल्याणीच्या पायाखालची जमीन सरकायला हवी होती. तिला किळस यायला हवी होती, पण नाही. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तिला वाटलं, माझं रूप तर या छायापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे, मग मी या गरिबीत का कुजत पडू? माझा नवरा तर मला साधी टिकलीही वेळेवर आणून देत नाही. त्याच रात्री कल्याणी आणि रमेशमध्ये कडाक्याचं भांडण झालं. कल्याणीने स्मार्टफोनचा हट्ट धरला. रमेश वैतागून म्हणाला, "कल्याणी, समजून घे, दुकानात धंदा नाहीये, मी स्वतः बटनांचा फोन वापरतोय. घरात रेशन भरायला पैसे नाहीत आणि तुला स्मार्टफोन हवाय, कुठून आणू?" कल्याणीने फनकाऱ्याने तोंड फिरवलं, पण तिच्या डोक्यात आता छायेचे शब्द घुमत होते. तिने ठरवलं होतं, तिला तो फोन हवाच होता, मग त्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कल्याणी गावातल्या सर्वात मोठ्या मोबाईल दुकानात पोहोचली, रोहन मोबाईल गॅलरी. रोहन 22-23 वर्षांचा तरुण, पैशांची मस्ती आणि नजरेत कायम महिलांबद्दलची भूक असलेला एक विकृत मुलगा. कल्याणी जेव्हा त्याच्या दुकानात शिरली तेव्हा तिच्या रूपाकडे पाहून रोहनचे डोळे विस्फारले. कल्याणीने एका 25,000च्या फोनवर बोट ठेवलं. "रोहन, मला हा फोन हवाय."
पण याचे पैसे मी तुला नंतर देईन, कल्याणीने आपल्या आवाजात कमालीचा गोडवा म्हटली. रोहनने कल्याणीच्या डोळ्यात पाहिलं. त्याला समजून चुकायला वेळ लागला नाही की कल्याणी कोणत्या विचाराने आली आहे. तो हसून म्हणाला, वहिनी, फोन खूप महाग आहे, उधारीवर तर नाही मिळणार, पण जर तुमची इच्छा असेल तर हा फोन मी तुम्हाला फुकट देऊ शकतो. फक्त तुम्हाला माझी एक खास इच्छा पूर्ण करावी लागेल. कल्याणीच्या अंगावर काटा यायला हवा होता, पण तिच्या डोळ्यात फक्त तो स्मार्टफोन होता. तिने होकारार्थी मान हलवली. आज रात्री 10 वाजता माझ्या घरी ये. घर रिकामं आहे, रोहनने अट टाकली. त्या रात्री रमेश दिवसभराच्या थकव्याने गाढ झोपला होता. तेव्हा कल्याणीने हळूच बिछाण्यावरून पाय काढला. रात्रीची भयान शांतता होती. गावातले कुत्रे ओरडत होते. कल्याणीने चेहऱ्यावर पदर घेतला आणि ती चोर पावलांनी रोहनच्या घरी पोहोचली. तिथे पोहोचताच एका निर्जीव वस्तूंसाठी तिने स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या चारित्र्याचा आणि रमेशच्या विश्वासाचा बाजार मांडला. तो फोन घेऊन ती घरी आली आणि तिने तो कपड्यांच्या कपाटात लपवून ठेवला. रमेशला याची भनकही लागली नाही. काही दिवसांनी दुकानातील उत्पन्न अगदीच शून्यावर आल्यामुळे रमेशने एक मोठा निर्णय घेतला. त्याने शहराबाहेरच्या एका कारखान्यात नाईट ड्युटी स्वीकारली. रोज रात्री 8 ते सकाळी 8 अशी सलग 12 तासांची ती ड्युटी होती. रमेशला वाटलं, आता आपण कल्याणीला चांगले दिवस दाखवू. पण बिचाराला कुठे माहीत होतं की त्याने कल्याणीसाठी पापाचा एक मोठा महामार्ग खुला करून दिला आहे. आता रमेश रात्री घरात नसायचा आणि कल्याणीचं घर पूर्णपणे मोकळं झालं होतं. एक दिवस गावातला गब्बर आणि अय्याश जमीनदार देशमुख सरकार रमेशच्या दुकानातून काही कपड्यांचे माप देण्यासाठी त्याच्या घरी आला. रमेश घरी नव्हता. कल्याणीने दार उघडलं. देशमुखांची नजर कल्याणीवर पडताच तो तिथेच थबकला. कल्याणीनेही ओळखलं की आज मोठा मासा गळाला लागलाय. तिने अतिशय नजाकतीने देशमुखांना आत बोलावलं. चहा देताना तिने देशमुखांच्या हाताला जाणीवपूर्वक स्पर्श केला. वयाची 50शी ओलांडलेला देशमुख या स्पर्शाने वेडावला. काय कल्याणी, हा असा गरीब नवरा काय कामाचा? माझ्याकडे बघ, अख्खं गाव माझ्या तालावर नाचतं. तू फक्त एक इशारा कर, तुझ्या पायाशी सोन्याच्या विटा रचून ठेवीन, देशमुख घोगऱ्या आवाजात म्हणाला. कल्याणीने हळूच स्मितहास्य केलं. सरकार, माझा नवरा तर आता रोज रात्री कारखान्यात असतो, घर मोकळंच असतं. हा निरोप देशमुखांसाठी पुरेसा होता. सौदा ठरला. एका रात्रीचे 15,000 रुपये. पैशांची चटक लागलेली कल्याणी आता सुसाट सुटली होती. त्यानंतर तिने गावातला तो सोनार शेठ कन्हैयालाल यालाही आपल्या जाळ्यात ओढलं. कल्याणीच्या घरी आता रोज रात्री एक नवा खेळ रंगू लागला होता. कधी रोहन, कधी देशमुख सरकार, तर कधी कन्हैयालाल. गावात हळूहळू दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या. लोक एकमेकांच्या कानात कुजबुजू लागले. काही हितचिंतकांनी रमेशला सावध करण्याचा प्रयत्न केला. अरे रमेश, जरा लक्ष ठेव तुझ्या बायकोवर, लोक काय काय बोलतायत तिच्याबद्दल. पण रमेश डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधून होता. तो चिडून लोकांना म्हणायचा, माझी कल्याणी तशी नाहीये. तुम्ही लोक तिच्या रूपावर जळता म्हणून आमच्या संसारात आग लावायला बघताय. रमेशने लोकांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या पत्नीवर अंधविश्वास ठेवला. पण हाच विश्वास त्याचा घात करणार होता. दिवसभर उकाडा होता आणि संध्याकाळ होताच आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले होते. रात्रीचे 8 वाजले. रमेशने आपला जेवणाचा डबा घेतला आणि तो कल्याणीला म्हणाला, कल्याणी, आज आभाळ भरून आले, मी निघतो, तू दार नीट लावून घे. कल्याणीने हसत त्याला निरोप दिला. रमेशची सायकल डोळ्याआड होताच कल्याणीने थेट देशमुख सरकारला फोन लावला. सरकार, या लवकर, पाऊस सुरू होण्याआधी पोहोचा, आज पूर्ण रात्र आपलीच आहे. रात्री 9च्या सुमारास देशमुख सरकार गुपचूप कल्याणीच्या घरात शिरला आणि आतून कडी लागली. तिकडे रमेश कारखान्याकडे निघाला होता. अर्ध्या वाटेतच अचानक धो-धो पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने आसमंत उजळून निघत होता. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आणि याच पावसात अचानक रमेशच्या सायकलची चेन तुटली. रमेशने चेन दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. कारखान्यात जाणं आता अशक्य होतं. भिजलेल्या अवस्थेत सायकल ढकलत रमेश पुन्हा गावाच्या दिशेने चालू लागला. रात्रीचे 10:30 वाजले होते. तो कुडकुडत घरापाशी आला. त्याने दाराला हात लावला. दार आतून बंद नव्हतं, फक्त लोटलेलं होतं. देशमुख घाईघाईत आल्यामुळे दाराची कडी नीट लागली नव्हती. रमेशने हळूच दार ढकललं. घरात अंधार होता. फक्त बेडरूममधून एक मंद प्रकाश आणि काही संशयास्पद आवाज येत होते. रमेशचे पाय जड झाले. तो हळूहळू बेडरूमच्या दिशेने गेला आणि त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन नाही तर जणू जगच संपलं. त्याच्याच बिछाण्यावर त्याची प्राणाहून
प्रिय पत्नी कल्याणी आणि गावातला तो जमीनदार देशमुख अत्यंत अपेक्षाहार्य आणि घृणास्पद अवस्थेत होते. विजेचा धक्का बसावा तसा रमेश तिथेच थिजला. त्याच्या हातातला डबा जमिनीवर कोसळला. तो आवाज ऐकून देशमुख आणि कल्याणी दचकून उठले. रमेशला समोर पाहताच देशमुखाची पाचावर धारणा बसली. तो तसाच उठला. त्याने रमेशला जोरदार धक्का दिला आणि अंधाराचा व पावसाचा फायदा घेत घरातून पसारा झाला. घरात आता फक्त रमेश आणि कल्याणी होते. भयान शांतता. कल्याणी भीतीने थरथर कापत होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. ती स्वतःला सावरत बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. रमेशच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथे होती फक्त लाल भडक आग. त्याच्या डोक्यात गावातल्या लोकांचे शब्द घुमू लागले होते. त्याने बेडवर पाहिलं. तिथे तो नवीन स्मार्टफोन आणि सोन्याच्या बांगड्या पडल्या होत्या. रमेश हळूहळू कल्याणीच्या जवळ गेला. त्याचा आवाज अतिशय शांत पण एखाद्या भुकेल्या वाघासारखा भयानक होता. कोणी दिला हा फोन? बोल कल्याणी. कोणाकोणासोबत विकलीस स्वतःला? कल्याणी रडत रमेशच्या पाया पडली. मला माफ करा. मला पैशांचा मोह आवरला नाही. हा फोन मला रोहनने दिला. सोन्याच्या बांगड्या कन्हैया लालने दिल्या. मला सोडून द्या. मी परत असं नाही करणार. परत? रमेश जोरात हसला. तो हसू एवढा भयानक होता की कल्याणीच्या काळजात धडकी भरली. ज्या पत्नीसाठी तो स्वतःची इच्छा मारून रात्रंदिवस राबत होता, जिच्या चारित्र्यावर तो स्वतःच्या प्राणापलीकडे विश्वास ठेवत होता, तिनेच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. रमेशची नजर तिथेच शिवणकामाच्या मशीनवर पडलेल्या कपडे कापायच्या जड धारदार कात्रीवर गेली. त्याने ती कात्री हातात घेतली. तू माझ्या गरिबीची चेष्टा केलीस ना कल्याणी? आज मी तुझा मोह कायमचा संपवतो. कल्याणी काय बोलणार त्याआधीच रमेशने ती धारदार कात्री उगारली आणि थेट कल्याणीच्या गळ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कल्याणीच्या किंकाळ्या त्या पावसाच्या आणि विजांच्या आवाजात कायमच्या धावल्या गेल्या. रक्ताबंबाळ अवस्थेत कल्याणी जमिनीवर कोसळली. तिची तडफड काही सेकंद चालली आणि मग सर्व शांत झालं. रमेश काही वेळ त्या मृतदेहाजवळ सुन्न होऊन बसून राहिला. त्याच्या हातातून रक्ताने माखलेली कात्री खाली पडली. त्यानंतर त्याने स्वतःच्या खिशातून आपला तो जुना बटनांचा फोन काढला आणि थेट पोलिसांना फोन लावला. हॅलो, मी रमेश बोलतोय. माझ्या घरी या. मी माझ्या पत्नीचा खून केलाय. काही वेळातच पोलिसांची गाडी आली. त्यांनी कल्याणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि रमेशला बेड्या ठोकल्या. रमेशच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना भीती होता. तो फक्त एका संपलेल्या आयुष्याचा शून्यपणा. आता रमेशला जन्मठेप होईल की फाशी हे तर न्यायालयच ठरवेल. पण मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. रमेशने रागाच्या भरात जे पाऊल उचललं ते तुमच्या मते योग्य होते की अयोग्य? त्याने कायद्याच्या हातात कायदा घेण्याऐवजी दुसरी कोणती शिक्षा कल्याणीला द्यायला हवी होती? तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजची ही अंगावर काटा आणणारी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच थरारक सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या स्टोरी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन घटनेसह. धन्यवाद.